अंतिम आघाडी कोणाच्या नावी होणार याची देखील चर्चा होणार आहे. चर्चा तर करूयात. आज ही संपूर्ण स्पर्धा मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड प्रेक्षक वर्ग देखील मात्र मोठ्या संख्येने आता दाखल होऊ लागले आहेत, कारण प्रत्येकाला मॅच पाहायचे आहेत. आजचा दिवस जर पाहिलं तर काही जणांना सुट्टी आहेत, काही जण आपल्या जॉबवरून आले आहेत, काही जण मॅच पाहण्यासाठी आले आहेत, काही जण लकी ड्रॉचे कुपन घेण्यासाठी आले आहेत. कारण 10 रुपयांमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये तुम्हाला स्मार्ट वॉच भेटणार किंवा इतर पारितोषिक भेटणार, त्याच्यासाठी आलेले आहेत. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवून द्या, तो कंपल्सरी आहे, याची देखील नोंद घ्यावी ही तुम्हाला विनंती असेल. JSM बोलिन्स आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर DCC नवापूर यांच्यामध्ये रंगणारी ही मॅच मैदानावरती सुरुवात झाल्या आहेत. प्रेक्षकांच्या अक्षरशः गर्दी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात आता मॅचलाही सुरुवात होत आहेत. DBNचे आमचे दोन्ही कॅमेरामॅन जयेश आणि कार्तिक हे दोन्ही कॅमेरामॅन आहेत. आज नयन तांडेल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला प्रमुख पाहायला मिळतील. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालात. पंच परशुराम पाटील गंभीर सर तयार झालात. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं, ढकलून दिलेत. एका धावेने सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाची नजर तर या संपूर्ण स्पर्धेकडे वळायला आहेत. त्यातल्या त्या DBN लाईव्हचं प्रक्षेपण आणि महत्वाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहेत. जयनं पहिल्या बॉलवरती सिंगल घेतलाय. केतन एक महत्वाचे खेळाडू आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र पुण्यात आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. तिथे एक धाव येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 2. DCC नवापूर वर्सेस JSM बोलिन्स. सिंगल येत असताना मात्र पुण्यात घेण्याचा प्रयत्न केलाय. वेगवान धाव घेण्याच्या प्रयत्नाने काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, जे नाही घडायला हवं तेच विपरीत घडलंय. पंचाने सांगितलंय, पंजा दाखवलाय. याचं कारण ह्या मोफत धावा मिळाल्यात. एकूण 5. ओहो, पहा काय घडलं होतं. तिथे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला, अगदी यष्टांना लावण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे पाहिलंच नाही बाबा, बॅकअपच नाही. तिथे बॅकअपच नव्हता आणि बॅकअप नसल्या कारणामुळे या एकूण 5 धावा ज्या मिळाल्यात ना, त्या नशिबाच्या धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. संघाची धावसंख्या पुढे गेल्यात 7च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज केतन तयार. हलक्या हाताने चेंडूला मात्र पुण्यात ढकल. आता माहित आहेत कंडिशन मध्ये काय करायचंय. JSM बोलिंग संघाला माहित आहेत की मैदानाच्या मध्ये मोफत त्या धावेनं धावसंख्येमध्ये आपण थोडा पुढे चाललोय. 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फटका छान खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फिल्डिंग. वा वा वा, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये आता पाहायला मिळत आहेत. बॉलला अडवण्यात आलाय. फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती 8. पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पहिलं पर्व, अगदी ज्याचा आपल्या सर्वांना गर्व असे पर्व. फिल्डिंग पहा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जात आहेत. मेगा स्क्रीनवरती आपण या गोष्टी पाहू शकतायत. दर्जेदार फिल्डिंगचा नजारा त्या ठिकाणी मात्र पेश करण्यात आलाय. संतनगरचं गोविंदा पथक देखील मात्र आपण ज्यांना पाहिलं श्रीतेज उत्सव मध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं, त्यांनी सपोर्ट सिस्टम मध्ये मात्र खूप छान पद्धतीने सपोर्ट केलाय. वाईट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती 9. बॉल फेकून झाला 5. यावेळेचा बॉल पुन्हा मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आहे 10. या आपण जाऊ डीजे कडे, ऐकत संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा छत्रपती चषकामध्ये. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 10 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायमर देखील मात्र सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि मैदानाच्या मध्ये पॉवर प्ले ऑन झालेला आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 2 खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहेत आणि तिथे आता फिल्डिंग पोझिशन सजवण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे. ऑन साइड ऑफ साइड दोन्ही बाजूला एक एक खेळाडू आहे. तो मात्र आता सध्या या पॉवर प्ले मध्ये सजवण्यात आलाय.
महत्वाचे दोन्ही संघ आहेत. याच्यापूर्वी आपण हितांश क्रियांश 11 नवापूर प्ले बॉईज फुलपाडाला पाहिलं. आता JSM बोलिन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर DCC नवापूर. त्यापूर्वी आपण एक पहिला गट पाहिलात. आता दुसरा ग्रुप बी एक ग्रुपला पाहिलं होतं. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, विकेटचं होईल पतन. पहिला धक्का टीम JSM बोलिन्सला. आउट. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल मोठा फटका खेळण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आलात. षटकारामध्ये तो बॉल तकदील झाला. बॅटर जयला परतावं लागलं तंबूच्या दिशेने. नव्याण्णव बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आशू, आज आशू कशा पद्धतीने खेळतील, कशा पद्धतीने खेळ साकारतील तेही पाहूयात. पुढचा बॉल फटका खेळला छान पद्धतीने, परंतु फिल्डिंग डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र पुन्हा एकदा ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिथेही एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 11 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या ह्या मॅचेस. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. तिथे देखील मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे चाललाय, जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. चार बॉलचा केस संपला, धावा झाल्या 12. हलक्या हाताने चेंडूला मात्र पुन्हा एकदा ढकलून दिलंय. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 13. शेवटचा बॉल बाकी असेल. 13 झाल्यात. आदरणीय भिकाजी रानमळे साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. भिकाजी रानमळे साहेब आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं स्वागत आहे छत्रपती चषकामध्ये. पंकजी मिश्रा, खास करून आपण पाहिलं तर पंकजदादा मिश्रा यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकानंतर आपण काही दृश्य आहेत ती प्रेक्षकांना दाखवणार आहोत. या ओव्हर नंतर जाऊयात. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवलाय. वाह, चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर थोडस लेट कट केला, बॉलला खेळून काढला. एक धाव तिथे आलाय. धावसंख्या एका धावेने पुढे चाललाय, जाऊन पोहोचते ते 15च्या घरामध्ये. पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर कुणालला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतायत. मान्यवरांचे आगमन होत आहेत, त्यांचे स्वागत. मुख्य मंचावरती सध्या पंकजदादा मिश्रा यांची संपूर्ण टीम आणि सर्व सन्माननीय अतिथी येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. हलक्यातनं पुण्याचा चेंडूला मात्र ढकलून दिलाय. तिथे एक सिंगल येत आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे चालल्यात. आता बाबा ते 3-4 जण बसल्यात टॉस्का बॉक्सवरती, ते जास्त खुश झालेत कारण त्यांच्यावरती कॅमेरा येतोय. कारण कॅमेरावरती पाहिल्यानंतर स्क्रीनवरती पाहिलं तर प्रत्येकालाच आवडतं बाबा कॅमेरामॅनने आम्हाला कॅप्चर केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तिथे एक सिंगल येत आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17. आतापर्यंत बॉल फेकून झाला 4. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक, ज्याचा सर्वांना आहे गर्व, अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर तिथे एक धाव येत आहेत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 18. महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रेरणेतून आज खऱ्या अर्थानं हा संकल्प मात्र आपल्या संपूर्ण आयोजकांनी केलेला आहे. सिंगल पुन्हा एकदा येत आहेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 19 आफ्टर 3 ओव्हर. 19 धावफलकावरती आहेत. स्क्रीनवरती महत्वाची काही दृश्य आहेत ती पुन्हा एकदा आपण घेऊन येतोय, प्रेक्षकांना दाखवतोय. त्यामुळे आमचे कॅमेरामॅन त्या दिशेने जात आहेत. बाबा बरोबर मंचाच्या बाजूला असलेला हा लकी ड्रॉ आहे. हा लकी ड्रॉचं कुपन आहे. जिथे कुपन भेटत आहेत, लकी ड्रॉचे कुपन भेटत आहेत. 10 रुपयांमध्येही संधी आहेत. 10 रुपयामध्ये नशीब आजमावण्याची संधी आहे आणि नशीब आजमावायचं असेल आपल्या लकी ड्रॉच्या कुपनवरती असलेले आपले संपूर्ण मेंबर्स आहेत, ती त्या ठिकाणी जा, कुपन घ्या. 10 रुपयामध्ये तुम्हाला भाग्यवान विजेत्याला
स्मार्ट वॉच किंवा आकर्षक पारितोषिक मिळण्यासाठी एकमेव अशी स्पर्धा आहे छत्रपती चषक आणि त्याचं आयोजन आज पंकजदादा मिश्रा आणि संपूर्ण टीम संतनगर गोविंदा पथक असू द्यात किंवा पंकजदादांचा मित्र परिवार असू द्यात या सर्वांच्या वतीनं आयोजित असलेली ही अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरुवात झालाय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धडाकेबाज सुरुवात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वरती चर्चा बोरिंग झाली. चल रे भावड्या पार्टीला मुंग पारावरती आली. टपरी मांजर रचली क्वार्टर. थँक्यू. फटका काय खतरनाक स्ट्रोक मारला. अगदी बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जर त्या बॅनरला हिट झाला तरी देखील तुम्हाला पारितोषिक असणार आहे. मनीष जे मोरिया यांच्याकडून कॅप. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु वा काय फिल्डिंग. टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया काय घडलंय. बाकीच्या खेळाडूने अगदी त्या खेळाडूला काहीतरी सांगितलंय. तुमच्या बाहेरचा बॉल खूप छान पद्धतीनं तिथे एक गोष्ट घडली. नक्की आपण त्याच्यावरती चर्चा करू. पुन्हा त्या बॅकफुटला गेलं टॅप केलं. अगदी काही खेळाडूंना सांगितलं होतं की तो बॉल षटकाराच्या बाहेर जाऊ शकला असता परंतु कॅचची नामी संधी होती. तिथे की सुवर्ण संधी होती तिथे कॅच करण्याचा प्रयत्नही होता. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 25. शेवटचे 3 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. पुन्हा एकदा टॅप केलं बॉलला. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाबेत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करायचा परंतु थांबवलाय. आता दुसऱ्या दिशेने आपण पाहिलं तर वाटचाल सुरू झालाय. रनआउटच्या माध्यमातून विकेट येणार यात काही शंका नाही आहेत. फलंदाज बाद कॉम. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 26-26 ऑन स्कोर कार्ड वरती सध्या लगावण्यात आल्या आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. भरपूर सारे खेळाडू आपल्या लकी ड्रॉच्या दिशेने वळाले आहेत कारण 10 रुपयामध्ये ही संधी मिळते आहे. 10 रुपयामध्ये वॉच स्मार्ट वॉच जिंकण्याची संधी किंवा आकर्षक गिफ्ट जिंकण्याची संधी ही बऱ्याचशा कमी स्पर्धा असतात तिथे होत आहेत आणि या वर्षाची सुरुवात झाल्या आहेत. त्या स्पर्धेमध्ये बाईक ऍक्टिवा 5G ऍक्टिवा तुम्हाला दिली जाईल. त्याच्या सोबत असलेल्या मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर काही आकर्षक पारितोषिक आणि बायसिकल आज गरजही आहे. अगदी सायकलची त्या बायसिकलची तीही तुम्हाला मिळण्याची संधी आहे. फटका खेळलाय पुण्यात मात्र आपण पाहिलं तर बॉल लढवलाय. प्रत्येक जणांनी प्रयत्न केल्यात मेहनत करतायत आणि परिश्रम करणार कारण प्रत्येकाला हवी ही बाईक. आमचे दिनेश चनावाला देखील या ठिकाणी पोहोचतायत कारण जिथे स्पर्धा तिथे दिनेश चनावाला हेही उपस्थित असतात. धावफलकावरती धावा झाल्या त्या 27. शेवटचा बॉल बाकी. सोडून दिलाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होता. पंचांनी काय सांगितलं. पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल. वाईड आलायत आणि त्याच्यावरती मैदानावरती विकेट आलायत. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 28 धावा. छत्रपती चषक कैलासवासी जगदीश कुबेर सोलंकी स्ट्रँड आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती चषक 2026 स्वर्गीय जयेश घरत जो आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू अर्थातच जयू. आज प्रत्येक जण त्याला मिस करतोय आणि त्याच खेळाडूच्या आठवणींना उजाळा देत असताना एक धाव घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती करायचा. एका धावेवरती समाधान. बरोबर ज्या बाईक लावल्यात गाड्या लावल्यात त्या सर्वांना विनंती आहे तिथे कोणी गाडी लावू नये प्लीज. मुख्य जो आपला रस्ता आहे मेन गेट आहेत मेन गेटला दिशेने तुम्ही ज्यावेळी येत आहेत त्यावेळी रस्त्यामध्ये ज्या बाईक पार्क केल्यात त्या आपल्या थोड्या बाजूला करा. बाईक पार्क करण्यासाठी तुम्हाला बरोबर जागा दिलेल्या आहेत तिथे बाईक आपला पार्क करावी सर्वांना विनंती असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. 29 धावेच्या लक्षाचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. 30 धावा कशा पद्धतीने केल्या जातील हेही आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे आणि एक छोटस संगीत घेऊयात आणि त्याच्यानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे
चला बॅट्समन अच्छा पंचही आम्हाला इशारा करतायत परंतु आमच्या समोर बरोबर पंचही दिसत नाहीत त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत त्याही सांगण्याचा प्रयत्न होत आहेत. चला बॅट्समन मैदानावरती येत आहेत. फिल्डिंग लावा. हा जाणता राजाचा आपण पाहिलं तर अगदी फ्लेक तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं बसत म्हटलं की इतिहास खूप मोठा आहे. एकदा रायगडाला तुम्ही भेट दिली ना की तुम्हाला सर्व काही गोष्टी अगदी तिथे बसल्यानंतर शांत पद्धतीनं माहीत पडतायत की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य किती मोठं आहे. त्यामुळे भरपूर ठिकाणी आपण भेट देतो, भरपूर ठिकाणी आपण टूरला जात असतो, भरपूर ठिकाणी आपण फिरायला जातो, पण एकदा की तुम्ही रायगडावरती गेलं ना की तुमचं मन ऑटोमॅटिकली प्रसन्न होणार. तुम्हाला वाटणार की पुन्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तो इतिहास जाणण्याचा प्रयत्न करतोय. आणि जाणता राजा हे नाव का दिलंय, महाराजांनी का त्या गोष्टी केल्यात, ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही एकदा रायगडावरती भेट द्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व काही गोष्टी माहीत पडतील. आणि शिवरायांची एक शिकवणही आहे, राज्य छोटं का असे ना पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल. आज मी तर म्हणेन पंकजदादा मिश्रा जरी अंडरआर्म क्रिकेट नाही खेळत असले किंवा त्यांची कमेटी नाही खेळत असली पण इतकं मोठं आयोजन करणं साधं सोपं काम नाही आहे. या स्पर्धेमध्ये सर्व काही सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट, मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल, त्याच्यानंतर सजवलेला हा थाट आहे. हा थाट सजवणं साधं सोपं काम नाही आहे. त्याचं संपूर्ण श्रेय हे छत्रपती चषकाच्या आयोजकांना जात आहेत. आणि एक तर एक गोष्ट खास करून पंकजदादांनी त्यांच्या संपूर्ण टीमनं जे टायटल ठेवलंय ना छत्रपती चषक, प्रत्येकाला प्रेरणा आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेचा गर्वही आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेला आहे 30 धाब्यांचं 3-0. 30 करायचे आहेत 24 बॉल मध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. पहिला बॉल हलक्यानं ड्राईव्ह केलाय. पुश करो खुश रहो, जेंटल पुश, अगदी हलक्यानं जेंटल पुश केलाय. तिथे एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 1. 23 बॉल मध्ये रन करायच्यात अजूनही 29. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल पंच दर्शवत आहेत वाईट बॉल. परशुराम पाटील गंभीर सर आमच्या दिशेने वळत आहेत. धावसंख्या 2 धावा. अगदी 2 स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका स्क्रीनवरती तुम्ही लाईव्ह वॉच करू शकतात मॅचला आणि दुसऱ्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर छत्रपती चषक संतनगर गोविंदा पथक पंकजदादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 शुभेच्छुक संतनगर गोविंदा पथक आहे. जसा उल्लेख केला की आज श्रीतेजोत्सव ज्यावेळी पार पडली त्यावेळी संतनगर गोविंदा पथकानं तिथे दाखवलेला खऱ्या अर्थानं आपला परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा होता आणि त्यांची साथ आज पंकजदादांच्या जोडीने आहे. म्हणून ही स्पर्धा आता एका यशस्वी वाटचालाकडे जाऊ लागल्या आहेत. आजचा पहिला दिवस सक्सेसफुल राहिला आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत. पुन्हा एकदा टॅप केलाय बॅटला अगदी स्पर्श होत असताना बॉल मात्र खेळून काढलाय. जय त्या ठिकाणी वेगाने आलाय. फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात जय. धावसंख्या एका धावेने संघाची जाऊन पोहोचते ती 5. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही दिनेश तयार. दिनेशच्या समोर आपण पाहिलं तर एका बाजूला चिराग आणि केतनी जोडी. फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु काय फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंगचा नजारा त्या ठिकाणी मात्र पेश केला जातोय. वा 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 वा. फिल्डिंग मैदानाच्या मध्ये दाखवली जातात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 6. मॅच मध्ये हा चौकार अडवलाय की ही मॅच अडवले आहेत याची देखील चर्चा आहे. कारण अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर अगदी छोट्याशा मैदानामध्ये खेळला जाणारा हा खेळ, जसं आमचे मृदुलजी मेहर नेहमीच म्हणतायत की प्रचंड आनंद देणारा खेळ, म्हणून हा अंडरआर्मचा खेळ आपल्याला पाहायला मिळतात. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. पुढचा बॉल पुन्हा मात्र सोडून दिलायत. पंच परशुराम सर दर्शवतायत व्हाईट बॉल, इट्स एक्स्ट्रा रन. सातत्याने पंच देखील एक्सरसाइज करू लागलेत. धावसंख्या 7. हे आनंदी चेहरे, हे स्माइली चेहरे तुम्हाला पाहायला, आणि स्वतः तिथे मृदुलजी मेहर बसलेत त्यामुळे आमच्या कॅमेरामॅनने ते दाखवलं होतं. धावा 7. पुढचा बॉल पुन्हा फटका खेळला. फिल्डिंग
एक धाव मात्र कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 8 धावा. हा डगआउट आहे आणि हे स्माइली चेहरे आहेत. DCC नवापूर अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब म्हणून ओळख राहिलीत आणि पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी देखील आम्हाला नवापूरच्या अगदी विभागामध्ये मृदुलजी मेहर यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये मिळाली होती. त्याच्यानंतर नुकताच झालेली दत्तगुरु क्रिकेट क्लबची स्पर्धा जिथे आमचे समालोचक मित्र कौस्तुभजी मेहर यांची स्पर्धा पार पडली होती ती देखील खूप छान झाली. आणि आता आपण पुन्हा एकदा वळाले आहोत पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषकामध्ये जिथे 2026 हे पर्व पहिलं आहे. कोण सांगेल पर्व पहिलं आहे? पॉवर प्ले. पंचांचं बोट अगदी पंचांचा हात फिरलाय. पंचाने सांगितलंय पॉवर प्ले ऑन. पॉवर प्ले मध्येच मजा असते कारण पॉवर प्ले मध्येच काहीतरी हालचाली घडत आहेत. एकतर चौकार जात आहेत, एकतर विकेट येत आहेत, कोणाच्या तरी संयमाची बाण फुटतेत किंवा कोणाचा तरी संयम मैदानाच्या मध्ये ढासाळतोय ना. हे सर्व पॉवर प्ले मध्येच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या आहेत 8 धावा. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येत आहेत जय. नाव त्यांचं जय आहेत. आज खऱ्या अर्थानं त्यांना विजय मिळवून द्यायचा टीमला. तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच अगदी 2 हात फैलावतात सांगतायत हा बॉल आहे वाईट. धावसंख्या 9. जयेश आपले स्वागत आहे. फटका चांगला खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पंचाने सांगितलंय हो बाबा. तिसरा पंचांकडे डिसिजन देण्यात आलाय. आता तिसरे पंच या मैदानावरती होतील बिझी. आणि पंचांचं बोट हवेमध्ये. यस डेफिनेटली फलंदाज बाद. OUT 8 बॅटर बाद. धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूनं मैदानावरती कशा पद्धतीनं बॅटिंग करतील ती देखील चर्चा होईल. चर्चा रंगणार कारण रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील आल्या आहेत. हलका तर पुन्हा आता थोडंसं उचली घेत होता बॉल त्याला मात्र ढकलून दिलेत. एक धाव तिथे येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 10. स्क्रीनवरती दृश्य आहेत अतुल जेनीमध्ये जयेश पाटील छत्रपती चषक 2026. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतात. पडल्यानंतर थोडासा उचली घेतला त्याच्याने बॅटर बीट झाले. विकेट किपरच्या हातामध्ये गेला तिथे अडवला विकेट किपर नाही. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं तिथे एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 1 धावेनं पुढे गेल्यात. जाऊन पोहोचतात 11 11 या आकड्यावरती. 19 धाव्यांचं टार्गेट अजूनही असणार आहे. येणारे बॉल असतील ते मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या मात्र हळूहळू गेम पुढे चाललाय. मॅच पुढे चाललाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 12. 18 धावेची गरज असेल. येणारे बॉल असतील 13 मध्ये 18 धावेची गरज. फटका छान खेळला परंतु एका हाताने बॉल अडवलाय. वा 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 काय फिल्डिंगचा नजारा पेश केलाय. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा इंटरेस्टिंग असणार आहे. पाहण्यासारखं असणार आहे. डिबेनच्या वतीने तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. हो एका हाताने बॉल लढवलाय. जो बॉल सीमारेषेच्या पार जाऊ शकला असता ना त्याच बॉल लढवलाय. फिल्डिंग 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावा झाल्या त्या मात्र 12. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहे. 18 धावांची गरज असणार आहे. स्क्रीनवरती दृश्य तुम्हाला दाखवले जात आहे. दत्ता राजाचा हा फ्लेक अगदी त्या ठिकाणी मात्र झळकतोय. हे प्रेक्षक वर्ग आहेत. कोणी अगदी बाईकने आल्यात, कोणी अगदी चालत आल्यात, कोणी आपल्या परिवाराला घेऊन आल्यात, कोणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात, आपले लहान चिमुरडे आल्यात. आज मात्र मॅच प्रत्येकालाच पाहायचे आहे कारण गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा आजचा दिवस आहे. 12 मध्ये 18. पहिला बॉल बॅकफुटला गेले. फटका खेळला पुन्हा एकदा. आज मैदानावरती JSM बोलिंगचा संघ नक्कीच काहीतरी करून आला असं चित्र दिसतंय कारण एकाच हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा पहा हा देखील बॉल एका हाताने चढवलाय. हो मैदानाच्या मध्ये अशीच फिल्डिंग करायची आहे ते दाखवलंय. 11 बॉल मध्ये 17 धावेची गरज. हळूहळू मॅच पुढे चाललाय. प्रेक्षकांना देखील मजा येऊ लागल्यात. आपल्या लकी ड्रॉच्या कुपनकडे देखील भरपूर जण वळू लागल्यात कारण तिथेही तुम्हाला सहभागी व्हायचंच आहे. काय बॉल टाकलाय. आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल.
एक वेळी प्रत्येकाच्या मुखातून तेच शब्द आले होते, हो चांगला बॉल, काय बॉल टाकलाय. पहा पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव. 10 मध्ये 17 म्हटलं तर क्रिकेटमध्ये ऑलवेज डेंजर, खतरा असतोच. पुन्हा एकदा एक सिंगल आलाय, सिंगलच्या मदतीने धावा पुढे गेल्यात. 9 चेंडूमध्ये 16 धावेची गरज. मनात इच्छाने खरेपण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. तुमच्या आचरणात निरंतर असेल तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. हो आम्हाला करायचं आहे मैदानाच्या मध्ये, आज त्याच गोष्टी मात्र मैदानावरती स्वतःला म्हणायच्या देखील आहेत. येणारे हे 9 बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नाही बॅट आणि बॉलचा संपर्क. आलाय आणखीन एक डॉट बॉल. मैदानाच्या मध्ये आता समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 8च्या डबल 16. 8-16 वाला मॅच आहेत. 16 क्रिकेटचा रंगलाय 16. छत्रपती चषक 2026 हा 16. फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु फिल्डिंग जणू काही भिंतच आहे, ती भिंत पार करायची आहे. JSM बॉलिंग भिंतीप्रमाणेच फिल्डिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. एका धावसंख्या पुढे गेल्या 15च्या घरामध्ये. 7-15. शेवटचा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या बाहेर चाललाय बॉल, येईल विकेट. आता 6 बॉल मध्ये रन करायच्यात 15. ऐकूया डिझेला. थँक्यू. आदरणीय सन्मान्य मितेजी पाटील, आपणास विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे आहेत. मितेजी पाटील, आपणास विनंती असेल आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026. मितेजी पाटील साहेब आपलं स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. मितेजी पाटील वेलकम. आपल्या मनवेलपाडा गावातील असलेले गोड असं व्यक्तिमत्व आहेत, आज आपल्या मंचावरती येतात. आपलं स्वागत. पहिला बॉल नो बॉल. पंचाने नो बॉल सांगितले. मॅच मध्ये कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. येणारे 6 बॉल 14ची गरज. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेनं बॉल फील्ड केलं स्वतः गोलंदाजानं. आता 5 मध्ये रन करायच्या 14. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय राहिलेला नाहीत, मोठे फटकेच मारावे लागतील. स्ट्रोक तर चांगला खेळलाय, परंतु आज एक वेळा नाही 4 ते 5 वेळा जे चौकार जात होते ना, त्या चौकारानं अडवलंय टीम JSM बॉलिंग्सनं. विकेट. येणारा 4 बॉलचा खेळ मैदानावरती आता बाकी राहिला. धावा करायच्या आता 14. 4 बॉलवरती आपण पाहिलं तर 14 धावेची गरज. पुढचा बॉल. फटका पुन्हा चांगला खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, बिटवीन द गॅप मध्ये आलेला खणखणीत चौकार. थँक्यू. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार मैदानावरती आला. आता येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायच्या 10. हो, स्वतःवरती विश्वास ठेवा. क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट कठीण नाहीये, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची ताकद ठेवा. मैदानाच्या मध्ये सर्व काही होऊ शकतं. 3 बॉल मध्ये 10 धावेची गरज. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा जोरकस मारायचा होता, परंतु तो नाही मारू शकला. आता 2 बॉल मध्ये रन करायचे 10. JSM बॉलिंगचा डगआउट खुश आहेत, खेळाडू खुश आहेत, समर्थक खुश आहेत, आणि का नाही व्हायला हवेत, कारण इतका चांगला परफॉर्मन्स केलाय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. शेवटचा बॉल आता बाकी राहिलाय. धावा करायच्या आता 10. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तोही मैदानाच्या बाहेर गेलाय, आणि या पद्धतीने सामना जो आहे तो सामना जिंकलाय JSM बॉलिंग्स या संघानं. करूयात आपण बॉलिंग्स टीमचं अभिनंदन. JSM बॉलिंग्स कॉंग्रॅट्स. पुढचा मॅच ही मैदानाच्या मध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत.
विनर वर्सेस विनर मध्ये मॅच होणार आहेत. JSMचे कॅप्टन आणि हितांश क्रियांश 11 हा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहेत. मन ऑफ द मॅचचा पुरस्कार